ठीक आहे मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपच्या सर्व साधकांना आणि मित्र भगिनींना त्यांचं स्वागत आजच्या डिस्कस मध्ये. तुम्हाला माहितच आहे की आजचा विषय मागे घेतला होता, आपण ध्यानावर घेतले होते. बरेचशा प्रश्नाचे उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. काही लोकांच्या मनात शंका बऱ्याचशा येतात, तर त्याचा आपण पूर्ण प्रश्न उत्तर असतील त्याच्यावर घेऊया. नंतर आजचा विषय जो विशेष आहे तो मारा विषय आहे. माराची कल्पना प्रत्येकाला असेलच किंवा काही लोकांना नसेल, तरी माराचं पूर्णपणे विवेचन करायचं म्हटलं तर एका व्याख्यानामध्ये ते होणार नाही. त्याच्यासाठी बरंच तर हे सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करेल की काही प्रश्न असतील ते जरूर विचारा. कारण मागचं जे व्याख्यान होतं ते स्पिरिच्युअल मार्गाचं, म्हणजे आपणाला धम्ममार्गाने चालत असताना धम्ममार्गाने जायचं असेल आणि अल्टिमेट एम आपलं म्हणजे निब्बाण प्राप्त करायचं असेल तर काय काय कसं कसं करावं लागतं, कोणकोणते अडथळे असतात, ते अडथळे कशा प्रकारे आपण हे करायचे, काढून टाकायचे आपल्यातले, याबद्दल ते मागचं ते व्याख्यान झालं होतं. तर त्याच्यावर प्रश्न असेल तर आपण घेऊया. मग कुणाचे प्रश्न असेल, मॅडम तुमच्याकडे आले असतील तर, कल्पना मॅडम तुमच्याकडे आले असेल तर सांगा, तुम्ही त्याच्यावर चर्चा करूया आपण. किंवा लोकांकडे आणखीन असतील तर त्यांचे येऊ द्या. माराचं किती होईल सांगा, ते विषय समजणं फार महत्वाचं आहे. सर माझ्याकडे प्रश्न नाही आले अजून. मंगला मॅम तुमच्याकडे आलेत का? नाही मॅडम, माझ्याकडे पण नाही आले. रेखा मॅम? सर असं होऊ शकतं की मारावरती आपलं जे व्याख्यान आहे कंटिन्यू 2 दिवस राहिलं की सर खूप प्रश्न येतील उद्याच्या सेक्शनला सर, कारण की प्रत्येकांना साधना करताना अडथळे फार निर्माण होतात सर आणि ते समजू शकत नाही. तर आपण एक काम करूया, मध्येच नाही कंटिन्यू करूया आणि उद्या आपण हे क्वेश्चन आन्सरचं सेक्शन ठेवूया लास्टला. आपल्याला उद्या तुम्ही कंटिन्यू करा सर, गॅप नका देऊ, म्हणजे हा कंटिन्यू मारा कंटिन्यू समजून जातो सगळ्यांना. मग बर चालेल. ओके सर. छान. बर, मग आता आज मारावरच घ्यायचंय म्हणायचं. हो सर. हो सर. बर ठीक आहे. माराला फेस करण्यासाठी सगळे सज्ज असतील असं समजतो मी, बरं का. आता पहिला असं आपण विशेष हे करूया, मार म्हणजे काय, त्याचं स्थान कोणतं असतं, मार कोणाला म्हणायचं, कसं असतं, त्याचं स्थान काय झालं, तो काय करतो, तो कसा असतो, तो आपल्याला दिसतो का, नेमकं माराची भीती ह्या साधकालाच का असते, किंवा साधकाच्याच विरुद्ध असतो का कोणाच्या विरोधात असतो, नेमका त्याचा उद्देश काय असतो, अशा प्रकारच्या प्रश्नाचं आपण, आणि तुमचे प्रश्न सुद्धा या संदर्भानच असावं की आता बघा आपण काय म्हणतो 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स, याच्याविषयी तो कोणाला काही सांगायची जरूरत नाहीये. त्याच्यात बऱ्याचशा लोकांना हे माहित आहे. 31 लोकांची मालिका, त्या 31 लोकांची मालिका अभ्यासत असताना माराचं स्थान हे 11व्या क्रमांकावर आहे. म्हणजे त्याच्या प्लेनला म्हणतात काय, परनिमित्त वसवती, हे माराचं स्थान. म्हणजे पहिला सुरू होतो निरय, त्याच्यानंतर तिरछान योनी, पेत, असुर, मानव, चातुर महाराजिक, तावतिम्स, याम, तुषित, निम्मानरती, परनिमित्त वसवती. म्हणजे 11व्या क्रमांकावर हे माराचा प्लेन येत असतो. आणि माराचा प्लेन म्हणजे काय, तर हे आता काम लोकातील हे वरच्या लेवलचा आहे, सगळ्यात उच्च लेवल आहे ती. म्हणजे ज्याचं चित्त शिलामध्ये प्रतिष्ठित झालेलं असतं आणि त्यांनी ध्यान भावना वगैरे केली असती, तेव्हा त्याचं स्थान त्या ठिकाणी मिळू शकतं. मग असा प्रश्न आपल्या पुढे येतो की मार म्हटल्यानंतर हे अकुशल कर्मच का करतो, तर अकुशल का कर्म करतो, कशा प्रकारे करतो, त्यांनी काय धारण करतो, तर ही जी चेतना वरच्या लेवलला जाते त्या सगळ्या चेतनेच आहे,
त्याच्या चित्ताची अवस्थाच ती आहे. तर या 11व्या प्लेन मध्ये त्यांचं ते ठरवून त्याची मिशनच ठरवत असतो म्हणा, किंवा या 11व्या स्थानामध्ये जेव्हा जातो, 11व्या प्लेन मध्ये तो जन्म घेत असतो, तेव्हा त्या प्लेनची ड्युटीच ती असते. म्हणून त्याच्याकडे रिधिबल भरपूर असतात. त्या रिधिबलाच्या जोरावर तो अनेक प्रकारे जो साधक असतो, धम्म मार्गाने जात असताना त्याच्यात अडथळे निर्माण करायचं, त्याचं मन धम्म मार्गातून म्हणजे आपण आर्य अठंगिको मग्गो म्हणूया, किंवा त्याच्यातून जात असताना त्याच्या मार्गात त्याला प्रवृत्त करायचं. त्याला अठ्ठपुरुष पुगल म्हणजे जे आर्य पुगल असतात, स्वतःपती, सकतागामी, अनागामी, अरहंत, मार्गस्थ, फलस्थ, यांच्या पाठीमागे कसा लागत असतो, यांच्या विरोधात कसा असतो, नेमकं तेच का असतो. एखाद्या दारुड्या आहे, एखादा पिणारा आहे, किंवा चोऱ्या करणारा आहे, व्यभिचार करणारा, वाईट कर्म करणारा, शीलाचं पालन न करणारा, धम्म मार्ग त्याला का माहीतच नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या विरोधात तो जाऊ शकत नाही, कारण त्याला तेच पाहिजे. त्याचं असं म्हणणं असतं की माझं जाळं फेकल्यानंतर हे जाळं काम लोकावर सगळ्यावरच माझं जाळं आहे, आणि ह्या जाळ्यातून एकही मासा बाहेर जाऊ नये, अशा प्रकारचं त्याचं ध्येय असतो. तर याच्यासाठी आपण याचे दोन भाग करूया. दोन भाग म्हणजे कसं, एक भाग आहे भन्ते पुन्हा 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 धम्मो, हे श्रीलंकेचे भन्ते येतं. यांनी पालीमध्ये एक लिहिलेलं येतं, लेटर फ्रॉम मार, असं एक पुस्तक आहे, नानक्याना निकल हे लिहिलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारचं आहे. तर ते पार्ट आपण शेवटी ठेवूया. आणि पहिला पार्ट म्हणजे मार आपल्याला त्रिपिटक साहित्य अभ्यासात असताना हे आपल्याला कुठं मिळेल, हे काल्पनिकच आहे का, कोणी म्हणतात काल्पनिक आहे, याला काही नाही, मात्र हे चित्त जे असतात, ती चेतना असते, त्याचा संकल्प करूनच आणि शिलाचं पालन करून ह्या प्लेन मध्ये जातात. देव लोकांमधला हा सगळ्यात हायेस्ट लेवलचा, सगळ्यात वरच्या लेवलचा हे माराचा प्लेन म्हणजे परनिम्मित वसवती म्हणतात ह्याला. परनिमित्त म्हणजे त्याच्या साम्राज्यामध्ये काही निर्माण न करता दुसऱ्यांनी खालच्यानी निम्मानरती देवा येतो, तर त्यांच्यात कमवलेला असते काम लोकांमध्ये, ते दुसऱ्यावर सांगतो, हे करतो. मात्र हे एवढं हे का करतो, तर त्याची मिशन आहे. का करतो असं त्याचा छंद म्हणा किंवा असं नाही, तर काही त्याने चांगले पण कामं केलेले असतात. त्या चांगल्या कामाचा सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख करूया. मग त्याचे अर्थ कसे असतात, तर ते प्रामुख्यानं जवळजवळ प्रत्येक ठिकाणी सापडतो सगळ्या ह्याच्यामध्ये. परंतु मला जे काय जास्तीत जास्त सापडलेलं आहे ते निदान कथेमध्ये आहेत, जातक कथामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, आणि मध्यम निकायच्या मारतजनी सुतामध्ये बऱ्याच ठिकाणी येतो. मारतजनी सुतामध्ये प्रामुख्यानं माराविषयी त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि ते बरंच दिलं आहे. मार संयुक्त म्हणून संयुक्त निकायमध्ये त्याचं एक चॅप्टरच आहे त्याचा पूर्ण. थेरगाथामध्ये ते येत असतं. धम्मचक्क पवतन सुतात पण दिलेला आहे, आणि महामरित परिनिब्बाण सुतामध्ये याचा उल्लेख म्हणण्यापेक्षा यांनी रोल त्या ठिकाणी प्ले केलेला आहे, त्या ठिकाणी तो आपल्याला सापडतो. आता एक आता माराच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे असतील तर हा मार कोणत्याही म्हणजे रूपानं हे करतो, आपलं रिधिबलामुळे कोणतेही रूप तो बदलू शकतोय, कोणतेही रूप धारण करू शकतो. अदृश्य होत असतो, ढगाचे रूप घेतो, कधी हातीचं करतो, सापाचं घेतो. म्हणजे ह्या काम लोकातील योनी जे असतात त्याच्यामध्ये त्यांनी आपलं रूप बदलून समोरच्या माणसाला आपल्या त्याच्या ध्येयापासून, त्याच्या चित्तापासून त्याला डायव्हर्ट करणं एकच आहे. तो धम्म मार्गाने पुढे जाऊ नये, हेच त्याचं महत्वाचं ध्येय असतं. मग ते कुठं कुठं काय करत असतो, तर मारसंहित ह्या पुस्तकामध्ये जवळजवळ 25 ते 25-30 अशा प्रकारचे वेगवेगळे सूत्र दिलेत, वेगवेगळे त्याचे हे दिले आहेत, वेगवेगळे प्रसंग त्या ठिकाणी मारसंहिता दिलेत. तर या ठिकाणी मी आता सुरू करते वेळेस एक जातक कथाची म्हणजे बोधिसत्वाच्या पूर्वजन्मातली एक कथा आहे. त्या ठिकाणी काय म्हणतात त्या कथेमध्ये, एक कथा घेऊया, त्याच्यामध्ये काय केलं त्याचं विश्लेषण घेऊ. कक्कट जातक आहे,
या जातक कथेमध्ये मार हा काळा नाग असतो, खेकडा त्या ठिकाणी आनंद असतो तळ्यामध्ये, आणि झाडावर बसलेली कावळी नसते, कावळी म्हणजे ती चीनच्या मानविका असते, आणि कावळा तिचा पती हा कोण असतो, देवदत्त असतो, आणि बोधिसत्व त्या शेताचा मालक असतो. असं असताना त्या कावळिनीला बोधिसत्वाचं हृदय किंवा त्यांचे डोळे खायची इच्छा होते, ते निळे डोळे खायची इच्छा असते, तिला डोहाळे लागलं असतं. आणि बोधिसत्व आपल्या ह्याला शेताला फेरी मारताना गवतामध्ये हा नाग मार बसलेला असतो, आणि बोधिसत्वाला दंश करतो. त्या ठिकाणी काय होतं, त्याच्या तोंडाला मूर्छी येते, खाली पडतो, चक्कर येते आणि पडतो तो. त्याबरोबर डोहामधून खेकडा येतो आणि त्या नागाची मान आपल्या नांगीमध्ये पकडतो जोरामध्ये. जोरातून पकडल्यानंतर तो ओरडायला लागत असतो नाग, ते आनंदच असतो तो. मग त्याला हे करतो की तुझी मान मी सोडेल तेव्हाच. हे बोधिसत्वाला विष धारण केलेलं आहे, मध्ये विष मध्ये हे केलं, शरीरात विष गेलेलं आहे, ते विष काढ. त्याच्याकडून ते विष पूर्ण काढून घेतो, आणि त्याचं नंतर सगळं बोधिसत्व उठल्यानंतर, शुद्धीवर आल्यानंतर त्याला तिथे नंतर आपल्या नांगीनं त्याला कातरून त्याचे तुकडे करतो आणि सोडून देतो. ही कावळीन म्हणजे चीनच्या मानविका, आणि देवदत्त म्हणजे कावळा, हे त्या टेकून निघून जातात. अशा प्रकारची ही जातक कथा आहे. म्हणजे बोधिसत्व हा सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी सतत धम्म मार्गाने चालत असताना त्याच्यात अडचणी किती निर्माण करायच्या, त्याला ऑब्स्टॅकल त्याच्या ध्येयातही करायचं, त्याला मारूनही टाकायचं, अशा प्रकारच्या ध्येयानं तो प्रेरित झाला असतो. परंतु या जातक कथेमधून सांगायचं आहे, ते मारण्याचे प्रयत्न विष धारण करतो, मात्र ऍक्च्युअली त्याचे सगळेच काही पाहिल्यानंतर ही एक्सेप्शनल केस आहे. परंतु हा कुणावर डायरेक्ट अटॅक करत नाही, त्याचं सैन्य असते म्हणायला. ते सायकोलॉजिकली दुसऱ्याच्या मनामध्ये जातो, वेगळं रूप धारण करतो, त्याच्या मनाला डायव्हर्ट करण्याचे त्याचे प्रश्न असतात. अशा प्रकारचं या ठिकाणी ह्या नागानं बोधिसत्वाला मारायचा प्रयत्न केला होता, आणि तो मारच होता. आणखीन आपण पाहतो निधन कथेचा अभ्यास करत असताना हा मार कसा येतो, की बोधिसत्वाच्या पाठीमागे जातक कथेचा अभ्यास केल्यानंतर बोधिसत्वाच्या पाठीमागे सततच असतो तो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे रूप धारण करून अडथळे निर्माण करतो. तर ह्याचं उदाहरण म्हणून जेव्हा बोधिसत्व ग्रहत्याग करतात आणि जात असतात रात्रीच्या वेळी, त्यावेळेस आकाशामध्ये टाकून हाच तो मार असतो, आणि तो बोधिसत्वाला म्हणतोय की सिद्धार्थ गौतमा, तू आता पाठीमागे फिर, आजच्या दिवसापासून 7 दिवसामध्ये तू चक्रवर्ती राजा होणार आहेस, आणि चक्रवर्ती राजा झाल्यानंतर ह्या पृथ्वीचं राज्य तुला मिळणार आहे सगळं, त्याचा तू उपभोग घे. परंतु चारासंख्य 1,00,000 कल्पामध्ये सतत बोधिसत्वानं सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठीचे जे काही प्रयत्न केले असतात, पारमिता पूर्ण केले असतात, अशा पारमिता पूर्ण करण्यासाठी ते ध्येयनिष्ठ होऊन बाहेर पडतात. ते ह्याच्या आमिषाला किंवा ह्या प्रलोभनाला हा मागे जाण्याचा किंवा डायव्हर्ट होण्याचा हा प्रश्नच येत नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारचे हे बोधिसत्वाचं तिथं अधिष्ठान असतं, त्या ह्याला प्रलोभनाला बळी पडत नाही तो बोधिसत्व. म्हणून ह्याचं सगळे वेगवेगळ्या प्रकाराने हे करतो. मारायचे प्रयत्न एका ठिकाणी तो करत नाही, मात्र दुसऱ्या कर्मी त्याला मार झोडायचं करतो, मात्र त्याला संपून कधीच टाकत नाहीये. अशा प्रकारचं माराचं असतं. त्याबरोबरच मार संहितामध्ये 25-30 अशा प्रकारचे सूक्त येतं. त्याच्यामध्ये माराच्या खूप वेगळ्या क्वालिटी दिल्या जातात. मार हा प्रलोभन देतो, किंवा भीती दाखवतो, किंवा दुसऱ्याच्या मनात जातो आणि त्याला इन्स्टिगेट करतो. बोधिसत्वाच्या किंवा चांगल्याच्या धम्म मार्गाने जात असतील त्याच्या विरोधात जाऊन तिथं त्याच्या अडथळे निर्माण करायचं, म्हणजे ध्यान साधना करतील आणि त्याच्यातून ते पडतील, ध्यान साधना करतील आणि धम्म मार्गाने जाऊन ते निबाण प्राप्त करतील, म्हणजे त्यांच्या जाळ्यामधून ते बाहेर पडतील. त्या जाळ्यातच सगळ्यांनी सेन्शुअल डिझायर म्हणजे त्याच्या ज्या काही तृष्णामध्ये त्यांना अडकवण्याचे तो सतत प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये मार संहितामध्ये बरेचसे असे दिलेत, मी थोड्या त्रोटक सांगतो. तर
हे परिणाम झालं हे आपल्याला हे पण माहिती आहे अगोदर ते नंतर जे जाऊया अगोदर ते माहिती आहे अवतरण करता असताना बोधिसत्व नाही सम्यक समाधी प्राप्त करत असताना बोधिसत्व बोधगयेला बोधिवृक्षाखाली बसले असताना त्या ठिकाणी माराशी युद्ध म्हणून जे केलेलं असतं तर त्याचं जे सैन्य येतं त्या ठिकाणी सैन्य म्हणजे मारा घोडा वगैरे अशा प्रकारचं 8 योजन 12 योजन काहीतरी म्हणतात अशा प्रकारचं गिरीमेकाला हातीवर बसून येत असतो वेगवेगळे आवाज काढून बोधिसत्वाला तिथे त्रास देतो त्याच्या पूर्वीच बोधिसत्वाला म्हणतो की तू ह्या जागेवरून उठ आता ही जागा माझ्यासाठी आहे तुझ्यासाठी नाहीये त्याचा तिथला संवाद फारच चांगल्या प्रकारचा व्यवस्थित विशेष आहे आणि तो संवाद आपण त्याचा अनालिसिस केल्यावर भरपूर त्याच्यामधलं माहिती आपल्याला मिळते म्हणजे बोधिसत्व हे माराकडे त्याच्या ह्यानं त्याच्या प्लेनचं जे काही असतं ते डायव्हर्ट करण्यासाठी इव्हन बुद्धाच्याच पाठीमागे जे असतात तो धम्ममार्गाने जाईल त्याला अडवतो म्हणून सोसाट्याचा वारा थंडी ऊन पाऊस मच्छर अशा प्रकारचे किंवा भीतीदायक अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी हे करून मनातून डायव्हर्ट करतो तर भीतीचं वातावरण तिथं निर्माण करतो आणि हे करतो तर बोधिसत्वाला त्या ठिकाणी उठवण्याचे जेव्हा प्रयत्न करायला लागत असतो तेव्हा म्हणतो ह्या जागेवरून उठ हे बहुतेक सगळ्यांनाच माहीत आहे या जागेवर तू ह्या जागेवर हे नाहीस म्हणजे काय म्हणतात अधिकार नाही तुला बसायचा तिथला तिथला डायलॉग फार महत्वाचा आहे तर बोधिसत्व म्हणतात मीच ह्या जागेवर बसण्याचा हक्कदार आहे तू नाहीस तर तो कशावरून म्हणतोस तो तर मी 10 पारमिता महत्वाच्या पूर्ण केल्या आता उपपारमिता 10 पूर्ण केल्या आता परमार्थ पारमिता 10 केल्या आता अशातले 30 पारमिता पूर्ण करून मी याच्यावर जागेवर बसण्याचा हक्कदार आहे तर याला पुरावा काय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पृथ्वी कंपायमान होते हेच आपण भूमिस्पर्श मुद्रा जी असते बुद्ध ते त्याचं उदाहरण किंवा ते आपल्याला देता येईल भूमिस्पर्श मुद्रा याच घटनेची तिथं असते या ठिकाणी बोधिसत्वानी त्याच्याकडे आपलं डायव्हर्ट केलं नाही त्या ठिकाणी त्यांच्या मनाची एकाग्रता आणि समाधी होती आणि प्रज्ञा तिथं जागा ठेवून मार किती जरी आला अंगावर काही आला तर त्याच्याकडे लक्ष देत नाही अशा प्रकारचं युद्ध होऊन सुद्धा मार त्या ठिकाणी पराजित झाला पराजित जाऊन एका बाजूला खिन्न बसला जाऊन एका बाजूला बसल्यानंतर त्याच्या 3 मुली तृष्णा आरती आणि रग्गा अशा प्रकारच्या 3 मुली येतात विद्या त्याच्या बापाला विचारतात म्हणजे माराला विचारतात की आज तू असा का खिन्न होऊन का बसला दुःखी कष्टी का आहेस तर तो सांगतोय की हे जे झालेला प्रसंग त्यांनी सांगितला ते म्हणते आता श्रमण गौतमाला मी आता याच्यातून आम्ही डायव्हर्ट करूया प्रत्येक ह्याच्यात माया जंजाळामध्ये जाऊ म्हणून त्या तिन्हीनं 3 प्रकारच्या स्त्रियाचं रूप धारण करायचं ठरवलं विचार केला त्यांनी एक तरुणाची दुसरी मध्यम वयाची आणि दुसरी थोडी जास्त वयाची ते बंद करा रे अशा प्रकारचं त्यांनी रूप धारण करून त्याच्या पुढे नाच गाणे प्रलोभन बऱ्याच प्रकारचं त्याला द्यायचे प्रयत्न केले परंतु बुद्धाचं अधिष्ठान होतं बोधिसत्वाचं अधिष्ठान होतं त्यावेळेस ते त्यांच्या ध्यान साधनेमध्ये जाऊन हे होते ध्यान साधनेमध्येच मग्न होते त्याच्यामुळे त्यांना काही करता येत नाही त्यांना त्या काहीच करू शकले नाहीत प्रलोभनाला ते बळी पडलेले नाहीत अशा रीतीने त्या सुद्धा फेल झाल्या मग शेवटी त्याच्याकडे बापाकडे जातात म्हणजे माराकडे जातात आणि सांगतात हा प्रकार तर तो म्हणतोय हे करा त्याला मध्ये नाही तिकडे म्हणून ते वाजवायला ते मुदाम करतोय तसं तो म्हणून त्याला तिथून ते घेऊन जाय मध्ये घेऊन जाय रे तर त्या ठिकाणी त्या सुद्धा फेल होतात माराच्या मुली आणि ते सुद्धा फेल होतात याच कारण असं माराने तुमच्यावर किती अटॅक केला तर मार माझ्यावर अटॅक करत आहे अशी तुम्हाला त्यावेळेस जाणीव व्हायला पाहिजे तुम्ही सतीमध्ये असलं पाहिजे जागरूक असलं पाहिजे समाधीमध्ये असलं पाहिजे प्रज्ञेमध्ये असलं पाहिजे मग या ठिकाणी माराचा किती जरी अटॅक असला तर ध्यान साधनेमधून आपण बाहेर जाऊ शकत नाही परंतु ज्याच्याकडे अधिष्ठान नसतं तेच लोक त्याला बळी पडतात मग काही ठिकाणी काय करतात वेगवेगळे रूप घेऊन तो सुद्धा येत असतो त्याबरोबरच आपण काय बघूया
धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सुद्धा मार तिथं येत असतोय. मार तिथं आल्यानंतर पहिल्यानं म्हणतो धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये दिलेलं आहे की बुधाकडे येतो, तुझं वय झालेलं आहे आता आणि तू आता महापरिनिब्बान प्राप्त कर. बुद्ध त्याला सांगत असतात की माझ्या शिष्यांना आज आणखीन मी परिपक्व केलेलं नाही. म्हणजे त्याच्यासाठी मग ते तिथून परत जातो. आता एक दुसरं महत्वाचं असतं ते आपल्याला सगळ्यात माहित आहे. आनंदाला बुद्धाने जेव्हा हे काय झालं होतं, वैशालीला बुद्ध असताना आनंदाला बुद्ध म्हणतात की आनंद एक कल्पभर बुद्ध जिवंत राहू शकतात. यावेळेस बुद्धाच्या मनामधलं जे काही परिनिब्बाणाची डिक्लेअर करायचं चाललं होतं त्यावेळेस आनंदाला विचार की बोधिसत्व एक कल्पभर जिवंत राहू शकतात. आता इथे त्याचं विश्लेषण करत असताना आनंदाच्या मनामध्ये जाऊन यांनी आनंदाला हिप्नटाईज केलं होतं की आनंदाला ते काहीच कळू नये, म्हणून त्या आनंद तिथे एकही शब्द बोलू शकले नव्हते. हे शब्द त्याला माहिती आहे. मग बोधिसत्वाला बुद्धाला जर जिवंत राहायचं असेल, एक कल्पभर जिवंत राहायचं असेल, तर मग हे पुणे सांगायची कशाला जरूरत होती? आनंदाला नाही विचारलं तर राहू शकले असते, असाही प्रश्न आपल्या पुढे येतो. परंतु तसं नाही. आपण काय करत असतो, बुद्धाकडे म्हणा भिक्खूंकडे एका धम्मदेशना करण्यासाठी आपण धम्म याचना करत असतो. धम्म सवन कालो अयंग बदंता, अशा प्रकारचं वाक्य महत्वाचं असतं. तशा प्रकारचं धम्मचक्र प्रवर्तन करण्यासाठी सुद्धा ब्रह्मसंपत्तीनं बुद्धाला विनंती केली होती की आता धम्मचक्र प्रवर्तन करा, लोकाला धम्म सांगा. मनाचे हे करत असताना अशी मनाची अवस्था तो मार्ग जाणतोय आणि पटकन अशा त्यांना म्हणजे जो धम्म शिकवतो किंवा धम्मामध्ये आरूढ होऊन स्वतः प्रयत्न करतो, दुसऱ्याला प्रवृत्त करतो, अशा सगळ्याच लोकांच्या पाठीमागे तो लागला असतो. बुद्ध तर त्याच्या जाळ्यातून बाहेर पडले होते. मग बुद्धाला का मागे लागायचं? तर त्यांनी काय करायचे, बुद्ध दुसऱ्याला तयार करत होते आणि बुद्ध दुसऱ्याला तयार करून धम्म त्या ठिकाणी त्यांचा प्रचार आणि प्रसार करत होते. याच्यासाठी या ठिकाणी माराने त्यांनाच काढून टाकलं. म्हणजे जसं म्हणतात ना, मुळावर घाव घातल्यानंतर फांद्या आपोआप येत असतात खाली, तशा प्रकारचं बुद्धाला काढून टाकल्यावर धम्म मार्ग त्यांचा सगळ्यांनासाठी कुणाला शिल्लक राहणार नाहीये. म्हणून बुद्धावर पहिलं हे करायचं, नंतर त्यांच्या शिष्यावर करायचं, अशी तो सतत प्लॅनिंग करत असतो आणि शेवटी हे करत असतो. त्याबरोबरच आणखीन कोण्या ठिकाणी मिळतो तर थेरीगाथा हे आपण अभ्यासले असेल बऱ्याच लोकांनी. त्या ठिकाणी थेरी जेव्हा ध्यानाग्रस्त असते, आनंदपदाला होत असते, तिला कामवासने सेन्शुअल डिझायरच प्रत्येक ठिकाणी तो सांगत असतो आणि तिला प्रवृत्त होतो की तुम्ही प्रवृत्त करतो की तू तरुण आहेस, या तारुण्यामध्ये आहे, या कामवासनेचा म्हणण्यापेक्षा याचा जो तुमच्या वयाचा आहे करून कामवासनेमध्ये त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे प्रलोभन देतो. सौंदर्याचा म्हणा, संसारिक सुख भोगण्यासाठी हे सतत प्रयत्न करतो. अशा रीतीने हा मार्ग अनेक ठिकाणी काम करत असतो. मग ह्या माराच्या एवढ्या कॅरेक्टरिस्टिक्स असताना तो परनिमित्त वसवती ह्या 11व्या स्थानावर असताना त्याला त्याचं आयुष्य किती असतं, तो काय करतो, त्याचं 1600 सेलेस्टियल इयर्स म्हणतात. आता माणसाचं 50 वर्ष असतील तर चातुर महाराजिक लोकांचे 50 वर्षे, माणसाचे 50 वर्ष असतात. तावतिम्स लोक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, इंद्राचा दरबार म्हणतो. तिथे माणसाचे 100 वर्ष झाल्यानंतर तावतिम्स लोकांचा 1 वर्ष होतं, म्हणजे एका 100 या प्रमाणामध्ये होतं. तर नंतर मग यामाचं 200 असतं, तुषिताचं 400 असतं, परनिमित्त निमानरतीचं 800 डबल असतं आणि याचं 1600 परनिमित्त वसवतीचं 1600 वर्ष. अशा प्रकारचं माणसाला युनिट्स म्हणल्यानंतर या माराचं हे आयुष्यमान त्या ठिकाणी असतं. तर काही न करता
त्याला त्या ठिकाणी भरपूर खायला मिळतं, भरपूर सगळं मिळतं, लोकांना फक्त त्रासच द्यायचं हे काम करतो. मग हे असं का हो, तिथं कर्म सिद्धांत लागू पडत नाही का? बोधिसत्वाच्या विरुद्ध किंवा धम्म मार्गाने जाणारे हे सगळेच लोक असतात, आर्य पुग्गल असतात, त्यांच्या पाठीमागे यांनी का लागावं बरं, हाही प्रश्न आपल्या पुढे पळत असतो ना. मग तुम्ही एखादं चांगलं काम करायला गेल्यानंतर तुम्हाला मोठमोठे अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी येण्यासाठी तो काय करत असतो, कशा करत असतो, तर त्याचे उदाहरण म्हणून आपल्याला देऊ तर मध्यम निकायचं 50 नंबरचं सूत्र एक आहे, त्याच्यातून माराची बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकते. ते सूत्र कसं आहे बघा, सुनसुमारगिरी पर्वतावर महामुघलान जेव्हा ध्यान साधना करत होते, तिथे विहार होता, त्या ठिकाणी हे राहत होतं. मग ह्या मजिम निकायातील सूत्र नाव आहे, कोणी अभ्यास करत असेल स्पेशल तर बघा, मार तज्जनीय सूत्र आहे. मार तज्जनीय सूत्र हे 50 नंबरचं आहे मजिम निकायमध्ये. तर ह्या सूत्रामध्ये कसं असतं, पूर्वी ह्या मारापेक्षा याचं आताचा माराचं नाव आहे नमुची मार, आणि त्याच्या पूर्वीचा जो मार होता ह्या मारा म्हणजे महान मध्ये असं सांगितलंय की महामोगलान सुनसुमारगिरी पर्वतावर वास करत असताना ध्यान साधना करून थोडं फिरत होते, चंक्रमण करत होते. अशा चंक्रमणाच्या वेळी हा जो मार त्यांच्या एका बाजूनी कुशीमध्ये गेला आणि ते जड वाटायला लागलं त्यांना, उडदाचं पोतं भरून ठेवलंय काय, अशा प्रकारचं महामोगलांना तिथं जाणवायला लागलं. म्हणून ते गेले विहारामध्ये गेले आणि अंतर्मुख ध्यान साधनेमध्ये जाऊन मग त्यांनी बघितल्यानंतर त्यांना कळालं की माझ्या ह्याच्यामध्ये मार बसलेला आहे. मग त्या माराला त्यांनी बाहेर काढण्यासाठी त्याला काय केलं, त्याला बाहेर जा म्हणे, मारा मी तुला ओळखलेलं आहे, तू बाहेर जा. बाहेर गेल्यानंतर तो दाराच्या बाजूला राहिलेलं तरी ते ओळखत असतात, मार ओळखतात. त्यावेळेस माराला रिअलाइज झालं की हा एक कोणीतरी मोठा रिद्धिवान आहे, मला न पाहता न ओळख असताना त्यांनी ताबडतोब ओळखला आहे, म्हणून त्याचं रिअलायझेशन झालेलं आहे. तर हा जो मार असतो त्यावेळेस मोगलान हा दुशी मार असतो, आणि आताचा जो मार आहे त्याची आई काळी नावाची असती, ह्याचं नातं आहे तिथं. तर याच्यामधून मारालाच ते सांगत असतात ह्या सूत्रामधून. हे सूत्र मोगलांनी सांगितलंय, मजिम निकायचं 50 नंबर सूत्र. या मजिम निकायच्या 50 नंबरच्या सूत्रामध्ये त्याला सांगतात की मी असा असा मार होतो, आणि त्यावेळेस अशा प्रकारचं दुष्कृत्य केल्यानंतर आता इथं प्रश्न पडतो आपल्या पुढे की हा तर देवलोकामधला कामलोकातील सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात उच्च दर्जाचा आहे, 19व्या प्लेन मध्ये तो आहे. मग असे कृत्य का करत असावं बरं, तर त्याचं ते हे असतं. मग एवढं आपल्याला एवढं माहित आहे, कार्यकारण भाव म्हणा किंवा कर्मसिद्धांत म्हणतो, आणि जे होतं त्याच्या पाठीमागे काही कारण असतं. मार इतक्या प्रकारचं असं अकुशल कर्म करत असतो, त्या अकुशल कर्मामुळे त्याला शिक्षा होत असेल की नाही, हो, कर्मसिद्धांताप्रमाणे डेफिनेटच त्यांना शिक्षा होत असते. मग ती शिक्षा कशी असते, ती शिक्षा ही त्या माराला 10,000 वर्षे विष्ठेमध्ये जाऊन तिथं पडावं लागतं, राहावं लागतं, किडे मोकड्यासारखं भोगावं लागतं. आणि त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी जो महामंगलांसारखा बुद्धाचा अग्रश्रावक असेल, जो रिधिबलामध्ये अगदीच अग्र असेल, म्हणजे सारिपुत्त हे धम्मावर होते, म्हणजे अभिधम्म सारिपुत्त एक्सपर्ट होते, आणि रिधिबलामध्ये सगळं हे करायचं, रिधिबल करण्यामध्ये हा मोगलान एक्सपर्ट होता. तर माराला जेव्हा ह्याच्यातून मुक्तता करून घ्यायची असेल तर ह्या अशाच प्रकारच्या रिद्धिबलामध्ये एक्सपर्ट असलेल्या मोगलांसारख्या भिक्खूला शरण गेलं पाहिजे. मग त्या भिक्खूचं काय असली पाहिजे कॅरेक्टर, म्हणजे कॅपॅसिटी कशी असली पाहिजे, इंद्राचा दरबार जो असतो त्यांनी आपल्या डाव्या पायाने सुद्धा तो हलवू शकेल, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये रिद्धिबलाचं सामर्थ्य असलं पाहिजे. आणि तशा प्रकारच्या सामर्थ्यवान असलेल्या भिक्खूंकडे हा मार म्हणजे ती चेतना जाऊन त्यांच्याकडे काय केलं पाहिजे, याचना केली पाहिजे की मला याच्यातून मुक्त कर वगैरे. त्याला शरण गेल्यानंतर तो तिथली शिक्षा ज्याप्रमाणे होत असते, मात्र ते शिक्षा भोगत असताना त्याला त्या ठिकाणी वेगळं सामर्थ्य मिळतं आणि त्याच्यातून त्याची मुक्तता होऊ शकते. म्हणजे अकुशल कर्म केल्याची जी शिक्षा आहे ती त्याच्या चित्तानं स्वीकारल्यानंतर
चित्तातूनच त्याच्यात फरक पडत असतो की मी जे केलेले आहेत दुष्कृत्ये हे मला त्याचं शिक्षा मला भोगावं लागतं, हे त्याला रिअलायझेशन होतं. आता ह्याच्यात एक प्रिन्सिपली असं बोलता येतं की अज्ञानामुळे बरंचसं काही घडत असतं आणि तुला शिक्षा व्हायची म्हणल्यानंतर पहिला शाक बसतो. जेव्हा त्यांनी एखाद्याने कर्म सिद्धांताचा पूर्ण अभ्यास केलेला असतो त्यावेळेस त्या कर्म केलेल्या कर्म आणि त्याचे विपाक तेव्हा त्याला कळत असतात, तर त्याला रिअलायझेशन झाल्यानंतर तो आनंदानं ते विपाक भोगण्यासाठी तयार होत असतो. आनंदानं म्हणण्यापेक्षा झालेली मग भीतीचं सावट त्याच्यावर होतं, त्याच्यापेक्षा ते कमी प्रकारचं त्या ठिकाणी त्याला जातं. आणि दुसरी गोष्ट याच वेळेस त्याने अकुशल कर्म जे केलेले असतात ते अकुशल कर्म त्याचा शिक्षा भोगत असताना कुशल कर्माची सुद्धा त्या ठिकाणी त्याला साथ मिळते. समजा एखादा शिक्षा ऍक्सिडेंट मध्ये सापडला तर त्याला औषध पाणी त्याला घेऊन जाणारे मदत करणारे हे त्या कुशल कर्माचे विपाक म्हणून ते त्याला त्या ठिकाणी ताबडतोब प्राप्त होत असतात. ते लोक त्याला मदतीला येत असतात. असा कर्म सिद्धांताच्या प्रमाणे या माराला सुद्धा असं होतं. आता या मारतजनी सुतामध्ये एक महत्वाची बाब तुम्हाला सांगतो. तर काय झालं होतं, तर मारतजनी सूत फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. तर ककुसंद बुद्धाचा काळ होता. तर ककुसंद बुद्ध म्हणजे कधीचा काळ आहे, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या पूर्वीचे, म्हणजे काय तर कश्यप बुद्ध त्याच्या अगोदरचे कोणागमन आणि त्याच्या पूर्वीचे ह्या भद्रकल्पातले ककुसंद बुद्ध. तर ह्या ककुसंद बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला दोन हे होते अग्रश्रावक सारीपुत्त मोगलांसारखे. त्यांचा रिद्धिबलामध्ये एक्सपर्ट असलेला विदुर होता आणि रिद्धिबलामध्ये एक्सपर्ट असलेला संजीव होता आणि अभिधम्मामध्ये एक्सपर्ट असलेला विदुर होता. तर हा संजीव बुद्धाच्या काळामध्ये ककुसंद बुद्धाच्या काळामध्ये त्यावेळेस जंगलामध्ये जायचे आणि एका त्या झाडाखाली बसून ध्यान साधना करायची चांगल्या प्रकारची. ही ध्यान साधना करत असताना सकाळपासून बसलेला, हालत नाही, डुलत नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी शेतामध्ये काम करणारे, गुरंढोरं राखणारे आणि शेतकऱ्याची मुलं वगैरे त्यांनी पाहिलं. हा जागेवर उठला नाही, काही नाही, इतका आहे. मग जाऊन त्याचं बघतात, तपासतात आणि त्याला सगळं पाहतात. त्यावेळेस त्याचा श्वासही बंद आहे, सगळंच बंदच आहे. हे काय मयत झालाय गडे, नको इथं ठेवायला म्हणून त्या ठिकाणच्या गोवऱ्या वगैरे जमा करतात, झाडं पाला पाचोळा गवत गोळा करतात आणि त्याला त्याच्यावर टाकून त्याला आग लावून निघून जातात घरी. असं निघून गेल्यानंतर पुन्हा हा सकाळी सगळंच अंगावर जी राख वगैरे असेल ते सगळं झाडून कपडे घालून ते जात असतो. मग त्याच्याकडे पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित म्हणून बोलतात, तर ही विद्या कोणती असेल बरं त्यांनी धारण केलेली, याच विद्येला असं म्हणतात. तर ती कोणती समाधी असेल ज्याच्यामुळे अग्नीचा सुद्धा कशाचा त्याच्यावर परिणाम होत नाही? तर ती होती संज्ञा वेदयित निरोध समाधी. संज्ञा वेदयित निरोध समाधी. या समाधीमध्ये तो मनाची एकाग्रता आणि सगळंच ठेवत असताना तो त्याचा श्वास वगैरे सगळ्याच प्रकारचं आत एक ठेवून समापती विद्या म्हणतो, त्याला निरोध समापती म्हणतात. तर ही संज्ञा वेदते, तिथं संज्ञा म्हणजे नामलेस काहीच राहत नाही. तो अंतर्मुख होऊन फक्त श्वास आत कुठंतरी घेतोय आणि तेचा हे होतोय. आता ह्याच ध्यान साधनेमध्ये आपण महाकश्यपाला गुरफाच म्हणतात वाटतं, त्या टेकडीमध्ये जे आता बसलेले आहेत म्हणतो आपण, बुद्धाचं पांसुकुल हे मैत्रेय बुद्धाला देण्यासाठी बसतात. अशाच प्रकारच्या ध्यान साधनेमध्ये संज्ञा वेदने निरोध समापतीमध्ये हे संजीव त्या ठिकाणी बसले होते ध्यान साधनेमध्ये. तर त्या जाळून सुद्धा ह्या अग्नीचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नसतो. म्हणजे या ठिकाणी ध्यान साधनेचं किती महत्व आहे, आपण कसं निसर्गाला कंट्रोल करू शकतो, अशा प्रकारचं याच्यामधून समजून येतं. तर या प्रकारचं हे संजीव जेव्हा बाहेर आता भिक्षाटनासाठी जातात, भिक्खू आणि त्याचा हे लोक, त्यावेळेस हाच मार प्रत्येक लोकांच्या मनामध्ये जाऊन हे जे श्रमण ऐतं खाऊ आहेत म्हणून त्यांना सगळ्यांनी अन्न द्यायचं नाही, शिवा घालायच्या वगैरे सगळ्याच प्रकारचे ते प्रत्येकाच्या गावामध्ये मनात जाऊन
तशा प्रकारचे यांच्या विरोधात कारस्थान करत होता. त्याच्यामुळं काय झालं, बुद्धाच्या विरुद्ध हे कारस्थान, त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कारस्थान करणारा तो मार, त्याच्यामुळं काय झालं, ह्याचं ऐकून जे लोक वागत होते त्यावेळेस ज्यांचे काही अकुशल चित्ताची अवस्था असल्यामुळे ज्यावेळेस त्यांचं मयत होतात ते सगळे काही अपाय लोकांमध्ये जन्माचं, हे सगळंच पाहिलं. महाराणी हे सांगितलं, बोधिसत्व आणि बुद्ध आणि त्याच्या लोकांना त्रास द्यायचं केलं. त्याच्यानंतर मग आणखी दुसरा प्लान करतोय की आता ह्यांना काय सांगायचं, सगळ्याच्या मनातच गेलेलं आहे. मनात जाऊन त्यांना पाहिजे तेवढं त्यांच्या इच्छेप्रमाणे भरपूर अन्न खायला द्या, जे पाहिजे ते त्यांना द्या. याचाच अर्थ असा की जेव्हा त्यांना सुख सोयीन भरपूर खायला दिल्यानंतर हे ध्यान साधना न करता धम्म मार्गापासून विचलित होऊन त्या ठिकाणी ते धम्माच्या मार्गाने बरोबर जाणार नाहीत आणि काम वासनेमध्येच ते अडकून पडतील, अशा प्रकारची त्यांची ध्यान साधना होती. तर अशा प्रकारचं होऊ नये हे सगळे प्रकरण ककुसंत बुद्धाकडे जेव्हा गेले तेव्हा बुद्धांनी सगळ्यांना सांगितलं, या लोकांविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं क्लेश निर्माण करून घेऊ नका, आणि ते क्लेश निर्माण न केल्यामुळे काय होईल, सगळे त्यांच्याविषयी मेत्ता भावना करा. म्हणजे एखादा जर माझ्याविषयी मेत्ता भावना हे विरोध करत असेल, त्रास देत असेल, शत्रुत्वाच्या भावनेतून वागत असेल, तर त्या ठिकाणी आपण त्याच्याविषयी मेत्ता भावना अगदी प्रखरपणे करा. म्हणजे त्याचा जे काही करतो त्याच्या मनातला जो विष आहे ते आपल्यावर काही करू शकत नाहीये. म्हणून या बुद्धाच्या धम्मामध्ये मेत्ता भावनेला फार मोठं महत्व आहे. मग त्या मेत्ता भावना सगळ्यांनी केली की जे काय मरतील ते देवलोकात जमायचे, जन्म व्हायचा त्यांचा. अशा रीतीने ह्या मार्गदर्शनीय सूत्रामध्ये सगळ्यात अशा प्रकारचं वर्णन केलं आणि त्याचं विश्लेषण म्हणजे मृत्यूच्या समयी आणि नेहमीसाठी तुम्ही शिलाचं पालन कसं करता, तुमचं चित्त कसं ट्रेंड झालेलं असतं, दुसरं तुम्हाला रिअलाइज अकुशल चित्त जागा होत नाही, आणि शिलाचं या ठिकाणी हे महत्व आहे. अशा प्रकारचं माराची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून दुसऱ्याच्या मनामध्ये जाणं आणि दुसऱ्याच्या मनात जाऊन त्याच्याविषयी क्लेश निर्माण करणं आणि त्याला काही हे करू द्यायचं नाही, काय करू द्यायचं नाही, त्याला धम्ममार्गाने जाऊन त्याच्या मनाची एकाग्रता भंग करायची. माणसाच्या म्हणजे काय करायचं असतं, हे 3 फॅक्टर मागच्या लेक्चरमध्ये मी फार महत्वाचे सांगितले होते की पहिलं आहे समाधी म्हणजे मनाची एकाग्रता, आणि दुसरी आहे त्या ठिकाणची तुमची जागरूकता म्हणजे सती, आणि सती आणि समाधीनं याने जे काही काम केलं असतं, ऑब्झर्व केलं असतं, प्रज्ञेकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण होत असतं. हे मायन्यूट फेनॉमेना आहे, आणि विश्लेषण झाल्यानंतर त्याचं तुम्हाला रिअलायझेशन होतं. तुम्हाला सविस्तर हे काय घडतं हे कळत असताना हे 3 फॅक्टर जागा ठेवायचं असतील तर त्याच्या पाठीमागं एकच महत्वाचं आहे, अधिष्ठान महत्वाचं आहे, सतीमध्ये जागरूक राहणं महत्वाचं आहे. म्हणून किती मार आला, किती त्याने हे केलं, आघात केले, हे आपल्याला दिसतं प्रत्येक ठिकाणी. हे जे मी सांगितले पुस्तकाचे नाव जे किंवा ह्याच्या भागाचे नावं दिले, ज्या ठिकाणी जातकथा, नंतर मार्गदर्शनीय सूक्त, धम्मचक्कप्रवर्तन सूक्त आणि महापरिनिब्बाण सूक्त, अशा प्रकारच्या ह्या सूत्राचा अभ्यास केल्यानंतर माराशी जेव्हा फाईट करायची असते तेव्हा तुमची सजगता, एकाग्रता आणि प्रज्ञाबरोबरच तुमचं अधिष्ठान राहणं फार महत्वाचं आहे. आपण जे ठरवलेलं आहे त्या ठरवलेल्या ध्येयापासून विचलित होता कामा नये, म्हणजे मार तिथं काहीही करू शकत नाही. प्रत्येकाने म्हणलं की मार इथं आला करा, असं नाहीये. जो धम्म मार्गाने आणि ध्यान प्रेरित होऊन पुढे जात असतो त्याच्याकडेच मार त्याला हे करत असतो, डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न करतोय, आणि त्याच्यासाठी तो प्रलोभन पण देत असतो. त्या ठिकाणी वेगळे रूप घेऊन भीती पण दाखवतो, आवाज काढून सुद्धा भीती दाखवत असतो, वेगळं रूप धारण सुद्धा करून हे भीती दाखवत असतो. म्हणजे इंटेन्शन एकच की ध्यान मार्गातून किंवा ध्येयापासून तुम्हाला बाहेर सारणं. मग कोणत्या तिरछ्या योनीमध्ये कोणते रूप घेऊ शकतो, अपाय लोकांमध्ये कोणते रूप घेऊ शकतो, देवलोकामधले ते रूप घेऊ शकतो, आणि तुम्हाला तिथून डायव्हर्ट करू शकतो. अशा प्रकारच्या माराच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग हा मार काम करत असताना त्याने कोणकोणते शस्त्र वापरतो, तर ते शस्त्र म्हणजे काय की तुमच्या मनामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचे 10 प्रकारचे स्क्वाड्रन्स, म्हणजे काय तर एअर फोर्स मध्ये स्क्वाड्रन लीडर्स जे म्हणतात ना, तशा प्रकारचं अर्थात हे आपल्यामध्येच असतात, ज्या आपल्याच कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या असतात त्या ठिकाणी, तर हे असतं की
सेन्शुअल डिझायर म्हणजे कामछंद तुमचा म्हणतो, तर तशा प्रकारच्या सेन्शुअल डिझायर, मला हे पाहिजे, मला ते नको, राग, दोष, मोह अशा प्रकारच्या पाशामध्ये हे केल्यानंतर डिल्युजन म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा ते क्रेव्हिंग करणं. तर अशा प्रकारच्या मनाच्या धारणा त्या मार त्याच्यात जाऊन त्या डायव्हर्शन त्याला तिथून करत असतो. हे त्याचं एक स्क्वाड्रन झालं, एक ट्रूप झाला. या प्रकारचं बरंच त्यांनी वर्किंग कशी करायची मनामध्ये, याचं अधिष्ठान कसं भंग करायचं, त्याच्या लिचा लांछा आकांक्षा कशा वाढवायच्या, त्याच्या लालसा कशा वाढवायच्या. मग आता ही 5 इंद्रिय आहेत. 5 इंद्रियाचे 5 आलंबन असतात प्रत्येकाचे. एका इंद्रियाचं अनेक आलंबन तिथे येऊ शकतात. तर ते आलंबन म्हणजे डोळ्याचं रूप आहे. तसं त्याला चांगलं वाटेल किंवा त्याच्यात इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट कशातही नाही, उपेक्षा भावन वाटत असेल, तर त्याला उपेक्षा भाव नसण्यापेक्षा ते कामछंदात त्याला कसं हे करायचं, अशा रीतीने सगळ्यांना आदेश देत असतो. आणि तशा प्रकारच्या पूर्ण त्याच्या खोलात जाऊन त्याचं विश्लेषण करू करू प्रत्येकाने कसा अटॅक करायचं सांगायचं. म्हणजे हे जे भवसंसारामध्ये अडकलेले लोक आहेत, ते त्याच्या माया जंजाळामध्ये ते जाळ्यात अडकलेले आहेत. हे लोक या माया जंजाळातून ह्याच्या जाळ्यामधून एकही मासा बाहेर जाऊ नये म्हणून ते सांगतोय की 2500 वर्षापूर्वी एक मोठा मासा माझ्या जाळ्यातून बाहेर गेला, तोच मासा एक 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 बाहेर नेतो. म्हणून त्याच्यावर चांगल्या प्रकारचं सतर्क राहून आता कोणीही बाहेर जाता कामा नये अशा प्रकारचे त्याला उपमा देऊन ते करतो. आता हे कामछंदाची झाल्यानंतर बोर्डम म्हणजे आळस. प्रत्येक ठिकाणी काम काय करत असताना विनाकारण तुमचं जर जेवण झालं की आळस येतो, थकलेला आळस येतो, झोप झाली भरपूर झालंय. मग आता कधी कधी चांगलं काम करायला गेलात, विपश्यना करायला बसलात, चांगलं ध्यान साधनेमध्ये बसलात, तर त्या ठिकाणी मनामध्ये आळस येतो किंवा दुसरेच काही विचार येतात आणि त्याच्यातून डायव्हर्ट होण्यासाठी तुम्हाला बोर झालेलं असतं, आळस येतो, अशा प्रकारचा असतो. अचानकच आता जेवल्यानंतर थोड्या वेळाने तिसरा जो पार्ट आहे ते भूक आणि तहान. ध्यान साधना चांगली होत आहे, अगदी तुमचं सेन्सेशन व्यवस्थित पास होत आहे, शरीरामध्ये भंग पावत असतं शरीर, आणि आता काही राहत नाही अवस्था येत आहे. ती टिकून ठेवते वेळेसच मध्येच कधीतरी तुम्हाला काय भूक लागल्यासारखी होती, तहान लागल्यासारखी होती. हीच करणी जी असते सगळं खाऊन सुद्धा ही माराची करणे, ते मनात जाऊन तुम्हाला तुमच्या चित्ताला तिथून डायव्हर्ट करण्याचे तो सतत प्रयत्न करत असतो. हे जे पत्र म्हणून लिहिलं आहे ते काय सांगितलं तर पय्या धम्मो या भिकुनी अशा प्रकारचा अभ्यास करून सगळा ध्यान साधना करून हे शत्रू कोणते आहेत नेमकं, तशा प्रकारचे मनाचे विकार कसे आहेत. मनाचे विकार म्हणजे माराचे ते सैन्य आहेत, अशाच प्रकारचे ते सांगितलेले आहेत. चौथं सैन्य ते माराचे क्रेविंग म्हणजे तीव्र इच्छा मनामध्ये करायची. म्हणजे क्रेविंग म्हणजे काय, मला हेच पाहिजे, मला हेच नको आहे, मला असंच झालं पाहिजे, तसं पाहिजे. म्हणजे जेवढं तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं सुद्धा त्या इच्छा आकांक्षामध्ये रममाण होता किंवा एखाद्यानं तुमचा बदला घ्यायला, तुम्हाला त्रास दिला, अशा प्रकारचे तुम्ही कल्पना करत बसता, त्याच्या पाठीमागे लावतात. त्या तीव्र इच्छेला तुम्ही खत पाणी घेऊन ते कसं बंद करायचं. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस माझ्या मनातली आता ही इच्छा चुकीच्या मार्गाने जात आहे, मी चुकीचा हे करत आहे, हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं तेव्हा ते तसं न करता तुम्ही समतेमध्ये येतात. याच्यासाठीच तुमचं त्या ध्यान साधनेमध्ये अधिष्ठान आणि हे 3 फॅक्टर झाले, जागरूकता, समाधी आणि प्रज्ञा जागा असेल तर अशा प्रकारचे मनामध्ये विकार निर्माण होतात. ते मारामुळे होतात किंवा आपल्या जे मधूनच होतात ते क्रेव्हिंग असलेली, त्या विकारला आपण बळी पडणार नाहीत. ह्या 2 महत्वाच्या बाबी येतात. दुसरं आहे निष्क्रियता आणि निष्क्रिय म्हणजे कोणत्याही प्रकारचं करायचं असलं की ते काम न करता दुसरंच काहीतरी करायचं, क्रिएटिव्ह राहायचं नाही, जे क्रिएट होणार नाही, निर्माण काही करणार नाही, तर ध्येयापासून तुम्ही अलग जाऊ शकता. अशा प्रकारचं निष्क्रियता, सुस्तपणा येणं, गळून गेल्यासारखं होणं, अशा प्रकारची ग्लानी येणं, या प्रकारचे हे मनाचेच भाग असतात. आणि मारानं या ध्यान साधना करणाऱ्या या लोकांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे, मला आता का होतोय गडे, मला तर काही त्रास होत नाही, आणि ध्यानात बसल्यानंतरच मला असं का होतं, हे आपण जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेस ह्याच्यावर आपण मात करू शकतो, त्याच्यातून डायव्हर्ट होत नाही. आता 6वा जो प्रकार आहे कावडलिक म्हणजे भित्रेपणा. एखादं काही झालं की मनामध्ये अशी अकुशल चित्ताची अवस्था निर्माण होते आणि त्याच्यापासून तुम्हाला भीती वाटायला लागत असते. ही भीती वाटल्यानंतर काही भीतीचं कारण नसताना, कारण ते तुम्ही कसे असतात, अज्ञानी असतात, तुम्ही त्याला बळी पडता आणि त्या अज्ञानामुळे
कोणत्याही विचाराची बळ तिथं भीती वाटायला लागत असते की मी हे केलंय मला काय होतं की, म्हणून तिथं समाधी करत असताना डेफिनेटली त्या भवंगामधले जे काही केलेले कर्म असतात त्याचा वेळ उदय होत असतो. त्यावेळेस ते भीतीचं सावट तिथं पसरलं असतं. त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या त्या तुमच्या वृत्तीला हे इथं हा मार तिथं सपोर्ट करतो आणि तुमचं ध्येयापासून त्याला बाहेर काढत असतो. आणि तिसरी गोष्ट आपण खरत असतो ही काय 7वा प्रकार आहे त्याचं सैन्य माराचं. 7वा प्रकार असा आहे की अनसर्टेनिटी, म्हणजे निश्चित असं काही नसतं. अरे मी कधी करेल काय करेल अनसर्टेन काय, म्हणजे जेव्हा प्लॅनिंग आपण करत असतो ती प्लॅनिंग परफेक्ट केव्हा फेल होत असते, त्याच्यामध्ये येणारे धोके असतात, अनसर्टेनिटीज असतात. त्या ठिकाणी प्लॅनिंगच्या पुढे नेमके धोके काय येऊ शकतात, काय अडथळे कसे असू शकतात, तर त्याच्यावर तुम्ही खोलवर जाऊन विचार केली तशा प्लॅनिंग कालबद्ध केल्यानंतर तुम्हाला होऊ शकत म्हणजे काही अडथळे येत नाहीत हे करत असताना. म्हणून अनसर्टेनिटीच्या काही येऊ शकतात प्लॅनिंग मध्ये. आता काय होतं घरी काय होतं, म्हणून मी ध्यानामध्ये काही होऊ शकतं, बऱ्याच प्रकारच्या अनसर्टेनिटी म्हटल्यावर काही सांगता येत नाही हेच होईल म्हणून. त्याला फेस कसं करायचं, याच्यावर मात कशी करायची, अधिष्ठान ठेवून स्वतः समतेमध्ये राहून जे काय होतं ते सूक्ष्मतेनं जाणून त्याचं जेव्हा विश्लेषण करता तर तुम्हाला रिअलायझेशन झालं, सत्य त्याच्यातलं कळायला लागल्यानंतर तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जातात. अनसर्टेनिटी कोणत्याच नाही, हे जे झालेल्या आहेत त्या मीच केलेल्या आहेत आणि माझ्यामुळेच होत आहे हे तिथे आपल्याला जाणवायला लागतं. असं अनसर्टेनिटी कोणत्याही हो, मी किती सज्ज आहे हे जेव्हा आपली ताकद बनवत असते. आपण सजग कसं राहतोच दमाने चालत असताना असे टेम्पररी अडथळे येतात, ठरवून अडथळे येतात, त्याच्यावर आपण इझिली मात करू शकतो. तर तुमच्या मनामध्ये आणखीन दुसऱ्या अशा प्रकारच्या जे काही सवयी असतात राग दोष मोहाच्या आणि रागाच्या जे येतात, तर हे 8व्या प्रकारचा हे माराचं सैन्य आहे. काहीतरी झालं की मनामध्ये उगीच कुणाच्या तरी कल्पना येत असतात, अडथळे निर्माण, चुकीचे विचार करतात मनामध्ये. एखाद्या विषयी काहीतरी बोललं असेल, काही झालं असेल, त्यावेळेस राग त्याच्या प्रकारची क्रेविंग म्हणतो आपण, त्या प्रकारचा राग निर्माण होतो आणि तुम्ही द्वेष निर्माण होतो. मग तिथून आपला ध्यान मार्गातून डायव्हर्ट होतो, आपलं ध्येय पुढे गाठायचं ते त्यावेळेस होत नाहीये. जसं आपण याचं उदाहरण म्हणून जेव्हा आपण बोधिसत्वाकडे बघत असतो तर बोधिसत्वाला सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी 4 असंख्य 1,00,000 कल्पाचा पिरियड दिला होता. त्या काळातच त्यांना सगळं काही पूर्ण करायचं होत असतं. मग अशा प्रकारचं अँगर, हेट्रेड किंवा त्या ठिकाणच्या ज्या भानगडी वेगवेगळे आपलं मन डायव्हर्ट होतं आणि ते जे विकार आहेत त्याला जर बळी पडले असले तर त्याच्यामध्ये यांचा हा पिरियड वाढला असता. त्याच्यासाठी आपण जे पिरियड ठरवलेला असतो की इतक्या दिवसात मला हे ध्येय साध्य करायचं आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी माझ्याकडे किती अधिष्ठान असलं पाहिजे हे महत्वाचं आहे, किती मी तपलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि ते तपल्यानंतर त्याचे जे रिझल्ट्स मिळतात, आता हे तपणं म्हणजे ध्यान साधना करणं हे सुद्धा कर्माचाच विपाक आहे, कर्माचेच फळ असतात. आणि ते कर्म आपण किती सूक्ष्मतेनं आणि अप्रोप्रिएट करतो सगळ्या बाबीचा विचार करून, त्यावेळेस ते अचूक कर्म केलं त्याला निसर्ग तुम्हाला त्या कर्माचे फळ देत असतात. परंतु हे कर्म करत असताना तुम्हाला जे अडथळे म्हणतो हे अडथळे आपणच निर्माण करून ठेवले असतात. त्याचा उदय वेळ जेव्हा होतो त्यावेळेस उदय होत असताना कुशल अकुशलचा होत असतो आणि अकुशलचा होतो आणि वेळ होत असताना त्याचा होतो. परंतु उदय वेळ चालू असताना ते कोणतं चित्त प्रभावी असतं त्याप्रमाणे तुमच्यावर कार्य करत असताना हे माराला जसं फेस करायचं असतं तशा प्रकारच्या मनामधून अशा प्रकारचे विकार निर्माण झालेले असतात. त्याला दमन करण्यासाठी तुमच्याकडे हे अधिष्ठान असणं फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही त्या माराचं दमन करू शकता, माराच्या तुम्ही बळी पडू शकणार नाही, त्याच्यातून बाहेर येऊ शकता. नंतर 9वा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतात त्याला, ऑनर, लाभ सत्कार म्हणतो ना, तुमची प्रतिष्ठा, ते लाभ प्रतिष्ठा तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला डेफिनेटच मिळत असते. मग ते उगीच असते पोकळपणाचं, यांनी मला असंच बोललं नाही, मला सत्कार केला नाही, अशा बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये इव्हन भिकू असलेले सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी येतात की या कार्यक्रमामध्ये मला इथेच बसवलं, मला तिथेच बसवलं, मला या ठिकाणी दिलं नाही.
म्हणजे त्यांचा स्वाभिमान म्हणा किंवा क्रेव्हिंग म्हणा, तर अशा प्रकारचे मनामध्ये नोटोरियसपणा त्रासदायक देण्याचं अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये त्याची चित्त जागा होतं आणि त्याच्यामुळे ते बी त्रासून जातात आणि दुसऱ्याला पण त्रास देत असतात. अशा प्रकारचं हे स्वाभिमान म्हणा किंवा त्या अभिमानामध्ये चूर झालेले असतात. अशा प्रकारचे हे विकार असतात, हे महाराजचे सैन्य असतात, ते हे करतात. आणखीन दुसरं हे स्वाभिमानाबरोबरच त्याला दुसरा एक मध्ये रोग असतोय, स्वतःची स्तुती प्रेजिंग करून घेणं हे फार महत्वाचं आहे. गेलं त्या ठिकाणी माझी स्तुती व्हायला पाहिजे, माझी मानहानी होता कामा नये. अशा प्रकारचं कुठं काही घटना झाली की तिथं मार येऊन तशा प्रकारच्या ह्याला त्याचा मला हेच माझ्या हातात माईक दिला नाही, मला वर बसवलेलेच नाही, माझा अनादर केला वगैरे वगैरे वगैरे, माझ्या डिग्निटीला मार हे झाला. अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये ते क्लेश निर्माण करणारे पर्टिक्युलरली हे भिकूंच्याच बाबतीत जास्त होत असतं आणि धर्म मार्गानं जात असताना साधकाच्या सुद्धा मनात होत असतात. बाकीच्या त्याच्यात ते काही मार येत नाही. आणि माराची अशा प्रकारची किमया असते, त्याच्यावर आपण सगळ्यांनी साधक म्हणून जेव्हा आपण जागरूक असतो, माझ्यामध्ये अशा प्रकारचा विचार का येत आहे, मी असंच का होत आहे, मला हा त्रास का होतो, मी का डायव्हर्ट होत असतो, मी ध्येयानं प्रेरित होऊन इथपर्यंत आलेला आहे, आता इथून बाहेर पडण्याचं काय कारण असावं. अशा प्रकारचे जेव्हा मी चिंतन करायला पाहिजे असतो, मी आता दररोज व्यवस्थित करतो, सेन्सेशन माझ्यामधून पास होतात, परंतु आज का होत नाही, माझ्या मनाची एकाग्रता नाही, माझं मन कुठंतरी डायव्हर्ट झालेलं असतं, मला जो काही लाभ व्हायचा असतो तो काही लाभ होत नाही. त्याच्यामुळे मला फिजिकल आणि मेंटल हे दोन्ही त्रास होत असतात. कारण हे जे त्रास साठून ठेवले असतात ते माझ्यामुळेच असतात आणि त्याचा निर्झरा गुरुजी म्हणतात, गोयंका गुरुजी, तशाप्रमाणे वेदनेच्या माध्यमातून ते कमी 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 व्हायला लागत असताना त्याच्याकडे जेव्हा फक्त घाणीच्या बैलासारखं मी माझ्या संवेदनाच पास करतो असं नसून, माझ्या संवेदना पास होत असताना, शरीरातून जात असताना त्या संवेदनेची कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे, समतेमध्ये फक्त मला त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर, आणि त्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला एकच प्रकारची येत नाही, क्षणाक्षणाला बदलत असते. कधी हायसं वाटतं, चांगलं वाटतं, कधी भंग होतं, कधी कधी वेदना वाटत असताना तुम्हाला टोचल्यासारखं, घाम आल्यासारखं, खाजल्यासारखं किंवा एका ठिकाणी दुखायला लागत असतं. याचं रिलेशन कशाशी असतं, आपल्या भवांगामध्ये अनेक कालापासून साठवून ठेवलेले जे काही विकार आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्सचे जे विकार आहेत, ते जे डिफाईलमेंट्स आहेत ते वर आले की तशा प्रकारच्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आपल्याला हे त्रास देत असतात. म्हणून हे कशा प्रकारचे माझे पूर्वीचे कर्म असतील, त्याला मी कशा प्रकारचे बेअर केलं पाहिजे, बेअर केलं म्हणण्यापेक्षा ऑब्झर्व केलं पाहिजे फक्त, म्हणजे तुम्हाला सत्याची जाणीव व्हायला लागत असते. म्हणून अशा प्रकारचं जागरूक मन असल्यानंतर आपल्यामधले असलेले विकार आणि त्याबरोबरच माराची जी करामत असेल त्या ठिकाणी होत असेल, तर त्या मारावर सुद्धा विजय मिळवण्यासाठी आपल्या एकाग्रतेचा, समाधीचा, याचा जागरूकतेचा आणि प्रज्ञेचा इथे आपणाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकत असतो. आता किती 10 मिनिटं, किती 4 मिनिटं 5 मिनिटं माझ्यासाठी सर 3च मॅडम, मिनिटं, किती? 3च हा मिनिटं आहे सर, 3 मिनिटं आहे सर, 10 तुम्ही घेऊन टाका आणि थांबूया आपण मग. हा ठीक आहे ठीक आहे. तर 10 झालं ना, हेच महत्वाचं. त्याच्या लालसा इच्छा आकांक्षा म्हणतात, ऑनर म्हणतो ना त्याला, काय म्हटलं मी त्याला, स्तुतीला जे हापापलेले असतात अशा प्रकारचे लोक आणि मानासाठी हापापलेले असतात. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं चालत असतं. बऱ्याच कार्यक्रमामधला गोंधळ तुम्हाला पाहता येतं, म्हणून सांगतो, आपण ध्यान साधना करत असतो, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं चित्त जरी कोणी काही केलं तर समतेमध्ये कसं ठेवायचं, असं समजा तुम्ही चांगले ध्यानामध्ये आरूढ झालात आणि तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचं एखादा विचार येतो, तर त्याचे त्या ठिकाणी जागरूक होऊन आपलं आत्मपरीक्षण करणं महत्वाचं आहे, की माझ्या मनामध्ये हा विचार का जागा झालेला आहे, याच्या ठिकाणी काय नेमकं आहे, त्या ठिकाणी माझाच काय संबंध आहे, मी ह्याच्या पाठीमागे ह्या विचाराच्या गेलो तर मलाच किती त्याच्यामधले अडथळे फेस करायला लागतील. तर त्या अडथळ्याची तुम्ही अनालिसिस करून जेव्हा तुम्ही जाणून घेता, तेव्हा त्यालाच म्हणतात त्या विचारापासून, त्या कर्मापासून माझी मुक्ती होत आहे. अशा रीतीने आपण सतर्क, जागरूक राहणं, अधिष्ठान ठेवणं, समाधीमध्ये राहणं, प्रज्ञा जागा करणं, या बाबी आपला निबाणाच्या मार्गाने जात असताना या अति महत्वाच्या येतात. त्याच्यावर बरंचसं विश्लेषण करता येतं. मी इथं थांबतो. तुमचे जे काही प्रश्न येतील ते प्रश्न आपण घेऊया आणि
पुढे जाऊया. मी इथं थांबतो मॅडम. प्रश्न उत्तर आता सुरू करूया आपण. साधू साधू सर, मला एक प्रश्न आहे सर. जेव्हा तुम्ही माराप्रती सांगत होतात आणि मार हा एवढा सगळ्यांना त्रास देत असतो, सगळ्यांना डिस्टर्ब करत असतो, जे आर्य पुद्गल आहेत त्यांना तर करतोच करतो, पण जे एंट्री घेतात धम्मामध्ये त्यांनाही तो त्रास देत असतो. तर मग हे जे माराचा जन्म आहे सर, तर तो होतोच का? कारण की हे सगळं ऐकल्यानंतर ते तर कर्म मिळतच आहे आपल्याला, त्याचे कर्म तर मिळणार आहे, विपाक तर मिळणार आहे वाईट गोष्टीचे.